नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्लॉगमध्ये। 2 दिवसाआधी आपण उत्तराखंडमधून बाहेर आलो, उत्तर प्रदेशमध्ये। आता आपण आहोत प्रभू श्रीरामांच्या जन्मभूमी अयोध्येमध्ये। काल आम्ही संध्याकाळी शरयू नदीच्या घाटाजवळ जाऊन आरती वगैरे घेतली। तो पार्ट मी मस्त शूट केला आहे, पण मी तो पार्ट या व्लॉगच्या शेवटला टाकणार आहे, कारण या व्लॉगची सुरुवात आपण पहिले श्रीराम मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेऊन करणार आहोत। आम्हाला 7 वाजता दर्शनाला जायचं होतं आणि 10 वाजलेत आणि आता रूमची हालत दाखवतो काय, अजून कोण तयार नाही झालंय। आम्ही आता बाहेर पडलो दर्शन घ्यायला आणि आता पहिलं कुठे जायचं आहे आम्हाला काय माहीत नाही। आता बघतो, जाऊन विचार करतो। आवाज खूप आहे इकडे, 2-3 प्लेसेस आहेत, त्याच्यामधले पहिले कुठे जातो ते तुम्हाला सांगतो थोड्या वेळात। अजून आम्हाला पण नाही माहिती आम्ही नक्की कुठे चाललो। पहिला मी चाललो आहे हनुमानगडी बघायला। इथे बोलतात की प्रभू रामांचं दर्शन घ्यायच्या आधी हनुमानगडीमध्ये जाऊन बजरंगबलीचं दर्शन घेतलं पाहिजे, म्हणून पहिला तिथे जाऊन दर्शन घेतो। हा बघा, इकडे रोड आहे हनुमानगडीकडे जायला। ही सर्व पब्लिक इकडून येते, ती बजरंगबलीचं दर्शन घ्यायलाच चाललंय। आपल्याकडे बहुतेक मंदिरामध्ये आतमध्ये शूट करायला परवानगी नसते। आता इकडे पण असेल नसेल काय सांगता येत नाही, पण मी तुम्हाला बाहेरून दाखवायचा प्रयत्न करेन आणि जर परमिशन असेल तर आतून पण शूट करेन। ही पूर्ण इथून एंट्री आहे हनुमानगडीला जायची, पण गर्दी बघा पूर्ण। मला वाटतं कॅमेरामध्ये पण दिसणार नाही एवढी गर्दी आहे पूर्ण टोकावर। गर्दी एवढी आहे की मला वाटतं आज दिवसभरात हनुमानगडीमध्ये बजरंगबलीचं आणि श्रीराम मंदिरमध्ये प्रभू रामांचं एवढं 2च दर्शन होतील। त्याच्यानंतर पुढे अजून जायला भेटेल की नाही सांगता येत नाही। इथे आता दर्शन घेऊन आलो। आम्हाला वाटलं बराच टाइम जाईल, पण दर्शन लवकर झालं। मंदिराच्या मूर्तीपर्यंत शूट करायला नाही भेटलं कारण गर्दी खूप होती, पण मंदिराच्या आसपास जेवढा परिसर होता तेवढा नक्कीच शूट केला आहे। आणि आता चाललो आहे श्रीराम मंदिर। आता इकडे आम्ही आलो श्रीराम मंदिराजवळ, पण आता आतमध्ये कितीपर्यंत शूट करून देतील माहीत नाही। जेवढं शूट करता येईल तेवढं मी शूट करीन, नंतर मग कॅमेरा मला बॅगेत ठेवायला लागेल। जेवढं पॉसिबल होईल तेवढं मी तुम्हाला आता दाखवतो। एंट्रीपासून जवळजवळ 1 किलोमीटर दूर राम मंदिर आहे। आता तोपर्यंत मला वाटतं शूट करायला भेटेल, त्याच्यानंतर बघूया। चेकिंग वगैरे केले आमची सर्व आणि आता मी मंदिराजवळ पोचलो आहे। अजून तरी शूट करायला परमिशन आहे, बघूया पुढे जाऊन नंतर काय होतंय। एकदम बघा कसलं भारी वाटतंय। हे बघा इकडे जे दिसतंय इथे अजून काम चालू आहे आणि आता इथून आम्हाला एंट्री करायची आहे। हे बघा, हे बघा इथे लॉकर रूम आहेत। इथे आम्हाला सर्व सामान आता ठेवून जायला लागेल। कॅमेरा मोबाईल वगैरे मी आता इथेच ठेवतो आणि दर्शन घेऊन येतो। A few moments later. आता आम्ही परत मंदिराच्या बाहेर आलो आहे, सर्व सामान वगैरे घेतलं, दर्शन वगैरे पण आमचं घेऊन झालं। गर्दी खूप होती, पण आम्हाला दर्शन घ्यायला काहीच प्रॉब्लेम झाला नाही, एकदम मस्त आमचं दर्शन घेऊन झालं।
आणि मंदिराबद्दल बोलायचं झालं तर एकदम सुंदर काम केलं आहे आतमध्ये. एकदम बारीक बारीक ज्या मूर्त्या कोरलेल्या आहेत त्या एकदम भारी वाटतात. पण अजून मंदिराचं काम पूर्ण झालं नाही. जवळजवळ मला वाटते 4 ते 5 वर्ष लागतील अजून काम पूर्ण व्हायला. त्याच्यानंतर आपण परत एकदा येऊ. आता सध्या जेवढं केलं आहे तेवढं पण खूप भारी आहे. पण जेव्हा पूर्ण होईल तेव्हा बघायला खरंच भारी वाटेल. 5 hours later. दुआ कर दो, सबको दे रहे हैं, आशीर्वाद है, बच्चे के लिए मांग रहे हैं। एक गरीब आदमी जो भगवान के आशीर्वाद है राम मंदिर दे सका, जाइए दुआ कर दो। कसं वाटलं खाऊन? भारी आहे? आता मी इथून चाललोय नया घाट बघायला. नाव तरही नया घाटच आहे, ते बघायला चाललो. आता आपण इथे नया घाटला आलो होतो. नया घाट म्हणजे शरयू घाट. आता इथे आरती चालू आहे, आपण आरती बघूया.